नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाचे. प्रचाराची सुरुवातीच्या औपचारिकता असं मी या गोष्टीला म्हणतो. कारण लोक तेच, नेते तेच, जनता तेच, वोटर तेच, परिसर हाच, नवीन काय याच्यामध्ये. आणि राहिला विषय बापूचा, परत बापूवर येतोय. काय माहित आहे मला माहित नाही, पण ते बापू असल्याशिवाय माझं पुढे चालत काय बांधलं आहे मला माहित. मी त्याच्यावर अगदी निदान, आता मी म्हणत नाही पुस्तकासारखं तरी पोरासारखं नाती 20 वर्ष जोडायला सगळं आलं का लक्षात. बरोबर आहे का नाही. ही नाती काल बाहेर झाली, वाट लावली ह्या लोकांनी. आणि म्हणून बापूवर माझं प्रेम एक मित्र म्हणून, कारण ज्या ज्या ठिकाणी मी गेले 10 वर्षापासून ज्या ज्या सभेला जाईल, ज्या ज्या कार्यक्रमात असेल, ज्या ज्या रॅलीला असेल, पहिलंही माहित आहे. पहिली आमची एकत्रित सभा आम्ही परांड्यात घेतली नगर परिषदेची. पहिलं विचारलं पाहिजे की बापूला पहिलं बोला, बापूचं चालू होते त्याच्यानंतर मी आहे, बापूच्या मागं मी आहे. एकमेकावरचा जीव आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे, जो बापूचा स्वभाव तोच माझा असतो. परखड कुणाला राग येऊ, कुणाला काय वाईट होतो, ते सत्याचे बोलायचं रिकाम होतं, पोटात काय ठेवायचं. नेते मंडळी म्हटलं तर ते आतापर्यंत माझा अनुभव बेकार आहे. कारण मी काही नेता नाही, मी काही राजकारणी नाही. त्याच्या पोटाचे पोटाचे डोक्यात तिसरं पायात चौथं, याचा काय उपयोग आहे. अशा पद्धतीतलं वागून चालत नाही. हे वागत असताना नेत्याने विचार केला पाहिजे की आपण कोणाची प्रतारणा करतो. ही लोक आपल्याला, लाखो लोक, हजारो लोक आपल्यावर विश्वास ठेवतात, आपल्याला खांद्याला खांदा देऊन आपल्या बरोबर येतात, आपलं घरदार मागत होतात, पण रात्रदिवस आपल्यासाठी झटतात. याच्यामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळे विचार डोक्यात ठेवणं चूक आहे, पाप आहे असं मी समजतो. कारण आपण आपल्या बाबतीत तो विचार करतो, तोच आपल्या जनतेविषयी, आपल्या मतदाराविषयी, आपल्या नेत्याने विचार करावा, हे माझं प्रामाणिक मत. आणि म्हणून आज या दोनदा गटामध्ये किंबहुना आज भैरवनाथच्या या ठिकाणी आपण साकडं घातलं, मागणं केलं. फक्त एका दोनदा गटासाठी नाही, माझ्या एकट्या भूमपरांना वाशीसाठी नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकवते. आणि ह्या जिल्हा परिषदेवरती माझ्या धनुष्यबाणाचं राज्य येऊ दे. आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक होऊ दे. आमच्या परीने त्यांना मदत होते, शासनाच्या पद्धतीनं मदत करण्याचा एक संधी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या प्रतिनिधींना मिळू दे. त्या पद्धतीचा आज साकडं मी माझ्या पैलवानाला घातलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचा साक्षीदार आपण सुद्धा आहे. मी प्रेम करायला लागलो तर निष्ठान प्रेम करतो, मोकळं दाखल करतो, वेगवेगळ्या पद्धतीनं करत. 2017ला सुद्धा माग आमचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावरती जवळपास 7 ते 8 जिल्ह्याची जबाबदारी सोपवली यवतमाळ मधून आमदार झाल्याबरोबर. आणि सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणण्याचा प्रयत्न करा, हे करा. आणि केला प्रयत्न. त्यावेळेस राष्ट्रवादीची शक्ती ताकद असताना सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. 11 सदस्यावरती जिल्हा परिषद अध्यक्षपद काबीज करायचा प्रयत्न केला. सत्कार झाला, पण दुसऱ्या दिवशी आमच्यातच गद्दार निघाले, फिरतूर निघाले. त्यांनी 4 लोक ह्यांना पाठवून दिली आणि आमचा जिल्हा अध्यक्ष व्हायचं त्यावेळेस कळलं. वस्तुस्थिती का नाही आपा. नाहीतर 2017ला शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण जिल्हा परिषदेवरती लागला. त्या पद्धतीचं काम करण्याची माझी पद्धत आहे. आणि म्हणून 2017ची परिस्थिती, आज 9 वर्षांनी इलेक्शन लागले, 2017चे 26. आणि मला खात्री आहे यावेळेस जिल्हाभर, आज आपल्या याच्यामध्ये आपण 13च्या 13 शिवसेनेचे आणि 26 खाली तालुका पंचायत आहे. धाराशिव मध्ये असेल, कळंब मध्ये असेल, तुळजापूर मध्ये असेल. ज्यांना एबी फॉर्म मिळाले ते ठीक आहे, ज्यांना दिले नाहीत ते आपल्या पक्षाचं काम करणार आहेत. पक्षाचे कर्वे शिवसेने यांच्या पाठीमागं मी सातत्यानं उभा असतो आणि आजही उभा आहे. आणि तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल, ज्या दिवशी निकाल लागेल 9 तारखेला, त्याच वेळेस तुम्हाला कळलेलं असेल की या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. आणि मग हे करत असताना विकासाची गंगा आपल्या तळागाळात पोहोचण्यासाठी, शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांच्या उंबऱ्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी एक कडवा शिवसैनिक, सर्वसामान्यातला माणूस
ह्याची गरज आहे. आणि ह्या पद्धतीचे सगळे वजन आपण ह्या सगळीकडं भूम परांडा वाशी असेल, धाराशिव असेल, कळम असेल, तुळजापूर, वर्धा, लोहारा या ठिकाणी दिले. आणि हे काम करत असताना आम्ही आता दुसऱ्या फळीतली माणसं कुठं काढले तुमच्या लक्षात आलं असेल. आता आमचे तालुका पंचायत सदस्य बघा, आम्हालाचा आमचा जिल्हा परिषद सदस्य बघा, आप्पा बघा, तसेच खाली जसं तुम्ही भूम परांड्याकडे वाशीकडे जा, नवीन नवीन पोरं सगळी काढलेली. आता ह्यांच्याकडे काम सोपवणं गरजेचं आहे की सुरुवात आम्ही आमच्या कार्यातनं आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केली. आणि मग पुन्हा बुद्धिभेद परत एकदा त्या मुद्द्यावर येतो. आमचं घर एकच आहे, आम्ही एकत्रच आहे, हे गुपचूप हे आपल्याला करू नका, त्या ह्याच्यात त्या ठिकाणी करू नका. आमचं ठरलंय, काय ठरलं बिलेलं नाही. धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो, भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो, जर कोणी बुद्धिभेद करत असेल त्याला खड्यासारखा बाजूला करा, त्याची अवकाश दाखवा. तुम्हाला आव्हान करतो, ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे त्या पुढचं बटन दाबून माझ्या उमेदवाराला विजय करा, एवढं कडवं आव्हान मी आज तुम्हाला करतो. हे लक्षात घ्या, बुद्धिभेद होऊ देऊ नका. कारण आपल्याला धनुष्यबाणानं काय दिलं आपल्या आयुष्यामध्ये, काय केलेलं आहे ह्याचं कुठेतरी सिंहावलोकन करणं ही गरज आहे. म्हणून जर माझ्या पक्षाची, माझ्या धनुष्यबाणाची, माझ्या भक्त्याची जर प्रतारणा कोणी करणार असेल तर त्याला माझ्या सर्व जनतेला नम्र आव्हान आहे, कळकळीचं आव्हान आहे, त्यांनी त्याला खऱ्यासारखं बाजूला करा. पक्षाने आपल्याला भरपूर दिलं आलं लक्षात. आणि मग पक्षाच्या माध्यमातून जी जी जबाबदारी माझ्यावरती पडेल, जिल्ह्याच्या असेल, 2 जिल्ह्याच्या असेल, 3 जिल्ह्याच्या असेल, आदेश आला की मी त्या पद्धतीने काम करायला चालू करतो. त्या ठिकाणी कुठलंही 19-20 किंवा बघू करू ही पद्धत माझ्याकडे नाही. आणि म्हणून मी तुम्हाला परत परत आवाहन करतो की आज आपण जे काही माझे 13 सदस्य या ठिकाणचे आणि 26 जिल्हा परिषद आपल्या तालुका पंचायत त्या सर्वांना विजयी करावं त्या निमित्तानं आवाहन करतो. आणि मला वाटतं आप्पा अण्णांनी सांगितलेलंच आहे, निवडून येणं हा विषय राहिलेला नाही तुमच्यासाठी. आपण लीड किती घेतो, आपण लीड किती घेतो, कुठल्या गावात किती लीड आहे त्या पद्धतीने मी चालणार. दुसरी गोष्ट जी खंत मला होती आहे आजपर्यंत, कुठले 2000 कोटीचा निधी आपण आणला आणि भैरवनाथाच्या कृपेनं, परमेश्वर कृपेनं आपण फक्त 1500 मतात निवडून. ही खंत आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सरळ आणि खंत असली पाहिजे. आणि मग ती जर खंत दूर करायची असेल, विकासाच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला हा जिल्हा परिषदेचा आज मौका आलेला आहे, आपल्याला संधी मिळालेली आहे, तो डाग पुसून टाकायचा. आज प्रत्येक गटामध्ये माझा उमेदवार 2-2, 3-3 हजार मतांना निवडून आला पाहिजे. खऱ्या अर्थानं तो डाग पुसण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्याला करायचं आणि दाखवून द्यायचं आहे विरोधकांना. खऱ्या अर्थानं मशीन मध्ये काय झालं आम्हाला माहित नाही, पण लोकमत कोणा बाजूने आहे हे जिल्हा परिषद मध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ती संधी आपल्याला प्राप्त होते. आणि मग एका निवडून द्या, विकास कसा करायचा तो हे तुम्ही बघितलेला आहे. की कुठलाही माझा जिल्हा परिषद सदस्य असेल, तालुका पंचायत सदस्य असेल, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, जी जी कामं तुम्ही द्याल, विकासाची नाळ कशी असते हे पुढच्या 5 वर्षात आम्ही तुम्हाला दाखवू. आणि जर तुमच्या मनाजोगा विकास जर झाला नाही तर आमचं थोबाड आम्ही काळ पडू, तुम्हाला कोणा तोंड दाखवणार नाही याचंही तुम्हाला मी वचन देतो. म्हणून आज भैरवनाथाच्या नगरीमध्ये परत एकदा त्या संपूर्ण माझ्या तालुक्यातील मतदारांना आवाहन करतो, आपण फक्त 2 गटापुरतं इथं मर्यादित राहू नका. आज कोणाचे पाहुणे रावळे, मित्र परिवार सगळे स्वरे आपल्या ह्याच्यात सगळे पसरलेले आहेत. प्रत्येकानं आपापलं जे विजन आहे, आपलं जे तत्व आहे त्या तत्वाला जागून आपण सांगणं गरजेचं आहे की मतदान फक्त धनुष्यबाणाला आणि धनुष्यबाणालाच करायचं आहे. आपल्याला बहुमतानं द्या जायचं आहे. या ठिकाणी आपला सभापती झाला पाहिजे, उपसभापती झाला पाहिजे 3 तालुक्यामध्ये, आणि जिल्हा परिषदेवरती आपल्या भगव्याचा जेडपी अध्यक्ष झाला पाहिजे. आज आपण शपथ घेऊया आणि 9 तारखेला मुलाला आपलाच आहे याची तयारी करूया. एवढंच पोहोचतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.